ज्ञानी गुरु स्वतःचा होत माझा अनुदान. सम्यज्ञानी गुरु स्वतःचा होता माझा अनुदान. निर्भय बनवी मजला तुका साक्षी मिस्य स्वतःचा. सकला मार्ये असता ताई राजनी अनुरे मुचा. क्षमशील तू बनवी मजला शरण शरण तुझे नमोस्तुते.
तुझी समाप्तकारी मत दिव्यताची मूर्ती समात तुझी समात करी मज दिव्यताची मूर्ती परम मंगला युगंधरा तू तुझी आदि शक्ती सर्व मंगला युगंधरा तुझी आदिशक्ती तुझी
छूटे जब से व्यर्थ अर्थ सहज ही रस पाए हम। आह क्या पाया है हमने कैसे बतलाए हम। छूटे जब से व्यर्थ अर्थ सहज ही रस पाए हम। सहज ही रस पाए हम। संगीत रसना का मधुर जीवन में अपने है भरा। संगीत रसना का मधुर जीवन में अपने है भरा। इन रवा लहरों से जीवन दिलकशी से है भरा। इन रवा लहरों से जीवन दिलकशी से है भरा। आह क्या पाया है हमने कैसे बतलाए हम। छूटे जब से व्यर्थ अर्थ सहज ही रस पाए हम। सहज ही रस पाए हम। आकाश में बादल है पर तेरी रोशनी करती बयां। आकाश में बादल है पर तेरी रोशनी करती बयां। अद्भुत है तेरा हर समा मौसम सुहाना हो चला। अद्भुत है तेरा हर समा मौसम सुहाना हो चला। आह क्या पाया है हमने कैसे बतलाए हम। छूटे जब से व्यर्थ अर्थ सहज ही रस पाए हम। सहज ही रस पाए हम। सोए सहज जागे सहज हर पल सहज ही कट रहा। सोए सहज जागे सहज हर पल सहज ही कट रहा। धुन प्यार की ऐसी है जग आलाप तेरा सुन रहा। धुन प्यार की ऐसी है जग आलाप तेरा सुन रहा। आह क्या पाया है हमने कैसे बतलाए हम। छूटे जब से व्यर्थ अर्थ सहज ही रस पाए हम। सहज ही रस पाए हम। हृदय कवल में आज माँ की प्रेम लौ है जल रही।
खिल रही, हम देखते हैं जिधर जिधर तेरी छवि है खिल रही। आह क्या पाया है हमने, कैसे बतलाए हम, छूटे जब से व्यर्थ अर्थ, सहज ही रस पाए हम, सहज ही रस पाए हम, सहज ही रस पाए हम। अनमोल खजाना बन गया दिल तेरी मोहब्बत से, परिवर्तित हर्षित बन गया यह तेरी उल्फत से। अनमोल खजाना बन गया दिल तेरी मोहब्बत से, परिवर्तित हर्षित बन गया यह तेरी उल्फत से। बाकी तेरी बातें हम सबको सुनाएंगे, है माता महान अपनी यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे हम।
स्वरूप तुम्हारा ही, शक्ति रूप तुम्हारा हम सबको दिखाएंगे। है बात महान अपनी, यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे। है बात महान अपनी, यह गीत सुनाएंगे। है बात महान अपनी, यह गीत सुनाएंगे। है बात महान अपनी, यह गीत सुनाएंगे। युग आज एक नया देखो सजाए हैं, युग आज एक नया देखो सजाए हैं। आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं, आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं। युग आज एक नया देखो सजाए हैं, युग आज एक नया देखो सजाए हैं। आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं, आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं। पाँच मई मुहूर्त पे, 5 मई मुहूर्त पे रजतम को तोल दिया, रजोतम तोल दिया। रजतम को तोल दिया, रजोतम तोल दिया। 5 मई मुहूर्त पे, 5 मई मुहूर्त पे रजतम को तोल दिया, रजोतम तोल दिया। रजतम को तोल दिया, रजोतम तोल दिया। झूमाए जग सारा, झूमाए जग सारा। ब्रह्मरंध्र खोल दिया, सहस्रार खोल दिया। ब्रह्मरंध्र खोल दिया, सहस्रार खोल दिया। जागी माँ कुंडलिनी गणेश जगाए हैं, जागी माँ कुंडलिनी गणेश जगाए हैं। आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं, आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं। सत जागा गत छूटा, सत जागा सत झूठा। चेतन जो जाग उठा, चेतन जाग उठा। चेतन जो जाग उठा, चेतन जाग उठा। सच क्या है क्या झूठा, सच क्या है क्या झूठा। चेतन ही बोल उठा, चेतन बोल उठा। चेतन ही बोल उठा, चेतन बोल उठा। शब्दों के पार गुण सहज के पाए हैं, शब्दों के पार गुण सहज के पाए हैं। आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं, आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं।
सो हम रूप खिले, सो हम का रूप खिले, सो हम रूप खिले। ज्योति से ज्योत जले, ज्योति से ज्योत जले, ज्योति से ज्योत जले, ज्योति से ज्योत जले। निर्मल का धर्म मिले, निर्मल धर्म मिले, निर्मल का धर्म मिले, निर्मल धर्म मिले। अपने ही भव में सब सतगुरु पाए हैं, अपने ही भव में सब सतगुरु पाए हैं। आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं, आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं। युग आज एक नया देखो सजाए हैं, युग आज एक नया देखो सजाए हैं। आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं, 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 आत्म चैतन्य लिए सहजी आए हैं। जागो 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 कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। सहस्त्रार में आके, सहस्त्रार में आके छू ही लेंगे वो हम आसमां। जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। मूलाधार में तुम बैठी हो माँ, सदियों से तुम सोई हुई। मूलाधार में तुम बैठी हो माँ, सदियों से तुम सोई हुई। इच्छा हुई पाले तुझको, इच्छा हुई पाले तुझको। हासिल हो तुम, जागो कुंडलिनी माँ, जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। समा जाओ मान जामे अभी, सभी चक्र तुम निरंजित करो। समा जाओ मान जामे अभी, सभी चक्र तुम निरंजित करो। गणेशा स्वयं पूजे तुझको,
गणेशा स्वयं पूजे तुझको, शरण में तेरी जागो कुंडलिनी माँ, जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा, जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। सोई आत्मा में प्रकाश भरो, जो बिखरे हैं चित्त एकत्रित करो। सोई आत्मा में प्रकाश भरो, जो बिखरे हैं चित्त एकत्रित करो। तभी दूर होंगे अंधेरे, तभी दूर होंगे अंधेरे, रोशनी में तेरी जागो कुंडलिनी माँ, जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा, जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा। सहस्रार में आके, सहस्रार में आके, छू ही लेंगे वो हम आसमां, जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा, जागो कुंडलिनी माँ, करो सब पे कृपा, करो सब पे कृपा, करो सब पे कृपा। श्री माँ जो आई है, आज भारत शिखर पे है। श्री माँ जो आई है, नाद उठे हैं झूम झूम, धरती पावन को चूम चूम। श्री माँ चरणों के स्पर्श से लहरी पुरवाई है। श्री माँ जो आई है, हर्ष उल्लास से बंधा समाये, दिए दिलों के जगमग है, दिए दिलों के जगमग है। आओ नाचे गाए झूम झूम, आओ नाचे गाए झूम झूम। श्री माँ जो आई है, श्री माँ जो आई है, सर्व संपन्न हृदय में है। यहाँ माँ समाई है,
स्वागत आगत स्वागतम, स्वागत आगत स्वागतम, हम सब करते स्वागतम, हम सब करते स्वागतम। आज हमारे बीच पधारे श्री माता जी आप हैं तारे, झुम झुम के करते हैं गान, झुम झुम के करते हैं गान। जय स्वागत आगत स्वागतम, स्वागत आगत स्वागतम। तुझवर माता जी के दर्शन पाकर करते स्वागत दिल से गाकर, प्रेम फूलों की माला पहनाते हैं, प्रेम की माला पहनाते हैं। स्वागत आगत स्वागतम, स्वागत आगत स्वागतम। निर्मल माँ से विनय हमारी, जीवन सुख से कर दे भारी। आनंद प्रेम शांति सदा ही रहे, आनंद प्रेम शांति सदा ही रहे। जय स्वागत आगत स्वागतम, स्वागत आगत स्वागतम। आज हमारे बीच पधारे श्री माता जी आप हैं तारे, झुम झुम के करते हैं गान, झुम झुम के करते हैं गान। जय स्वागत आगत स्वागतम, स्वागत आगत स्वागतम, स्वागत आगत स्वागतम। आता परत आला काढा एक मिनिट, त्यांना हार घालायचा. All of us, we welcome Adi Shakti Shri Mataji Nirmala Devi, and I request our trustee Mr. Magdum to kindly garland on behalf of all of us. सत्य को खोजने वाले आप सभी साधकों को हमारा प्रणाम। पहले हिंदी में बात करेंगे और उसके बाद मराठी में, क्योंकि हिंदी हमारी राष्ट्रभाषा, और मैं सोचती हूँ सब लोगों को कम से कम हिंदी जान लेना चाहिए। मराठी जैसी तो कोई भाषा ही नहीं है, ये भी मैं मानती हूँ, लेकिन जो मराठी जानता है उसके लिए हिंदी जानना मुश्किल है। बहुत सरल भाषा है। आपके सामने अनेक बार मैंने कुंडलिनी के बारे में बताया है और ये भी समझाया है कि कुंडलिनी जागरण से कैसे हमारे अंदर के विध्वंसक कण हैं वो निकल जाते हैं। जो हमारे अंदर षड्रिपु हैं, काम क्रोध मद मोह लोभ मत्सर, ये षड्रिपु हमेशा हमें सताते रहते हैं। और वो इसलिए आते हैं क्योंकि
हमारा जो दिमाग है वो हर समय कोई भी चीज़ को देखकर उसकी प्रतिक्रिया करता है। उस प्रतिक्रिया के कारण हम अंदर अपने मस्तिष्क में ये सोचते हैं कि ये सब करने से हमारा फायदा हो जाएगा, लेकिन ये तो हमारे सारे दुश्मन हैं। तो इनको अपनाने से आपको कैसे फायदा हो सकता है? किंतु आज जो समाज हम देख रहे हैं, खासकर हमारे भारतवर्ष में, इतनी अराजकता फैली हुई है, इस कदर दुष्ट लोग आ गए हैं, ऐसे ऐसे लोग जिन्होंने खुद को भी बर्बाद किया हुआ और सारे देश को बर्बाद करना चाहते हैं। ऐसे जो लोग हैं, बम्बई में तो खासकर लोग कहते हैं कि बहुत ही ज़्यादा गुंडे लोग बैठे हुए हैं। सो ये समझ में नहीं आता कि इस वक्त ऐसी कौन सी बात हो गई है कि ये लोग सब पनप गए। उसका कारण है ये घोर कलयुग। घोर कलयुग की ये पहचान है कि इसमें इस कदर ऐसे लोग जो कि अपने दुश्मन हैं, देश के दुश्मन हैं, सबके दुश्मन हैं, वो ज़रूर फूलेंगे फलेंगे, पर कब तक? जब तक उनका जागरण नहीं होता। जब आपके कुंडलिनी का जागरण हो जाता है तो आपको हैरानी हो गई कि आप एकदम बदल जाते हैं। आपकी प्रतिक्रिया जो है वो बदल जाती है। अभी एक साहब हैं, वो मुझे बता रहे थे कि माँ, मैं जब सहयोग में आया तो मेरी तबीयत बदल गई। मतलब पहले मेरा कहीं का ट्रांसफ़र होता था तो मार आफत, हम लोग इतने परेशान रहते थे मियाँ बीवी। पर ये सहयोग का कमाल है कि मुझे अब कुछ नहीं लगता, मैं मज़े में हूँ, मैं आनंद में हूँ, होना हो गया। ऐसे अनेक उदाहरण हैं कि जब आप कुंडलिनी के जागरण की कृपा प्राप्त करते हैं और जब आपको ये मिलता है तो आप स्वयं ही बदल जाते हैं। कोई उपदेश देने की ज़रूरत नहीं, कोई चीज़ समझाने की ज़रूरत नहीं, कुछ नहीं, ये अपने आप ही घटित होता है, क्योंकि ये शक्ति आपके अंदर स्थित है। परमात्मा ने ये शक्ति आपके अंदर दे दी, पर अगर आपको उधर नज़र ही नहीं करना, आपको उसके बारे में जानना ही नहीं और आप बेकार चीज़ों में अपना समय बर्बाद कर रहे हैं, तो ऐसे लोगों के लिए उचित है कि वो फिर नहीं आए सहयोग। पर जो लोग व्यथित हैं और जो सोचते हैं कि हमें कुछ प्राप्त करना है इस जीवन में, अगर हमें आत्म साक्षात्कार मिल जाए तो कितनी ऊंची बात है। न हिमालय पे जाना है, न पैसे देने हैं, न कुछ करना है। सो ये कितनी बढ़िया बात है, और इसको प्राप्त करने के लिए आपको कोई तकलीफ़ करने की ज़रूरत नहीं। स्वयं परमात्मा ने आपके अंदर ये शक्ति स्थित कर दी और इसकी जागृति करना ही चाहिए। ये अगर आप नहीं कर रहे तो इस वक्त आप चूक गए, तो ये कुछ बनने नहीं वाली बात है। अभी सब काम आप करते हैं, सब परेशानियां उठाते हैं, कभी कुछ होता है, पर आपको अभी तक कोई आनंद नहीं मिला। आनंद में सुख और दुख दो चीज़ें नहीं होती, सिर्फ आनंद, केवल आनंद। दूसरे आपको कोई सत्य नहीं मिला। सत्य माने आधा अधूरा मिलता है, लेकिन केवल सत्य, एब्सोल्यूट ट्रूथ नहीं मिला। उसके लिए आपको कुंडलिनी का जागरण कराना चाहिए, जिससे आप ये जो मस्तिष्क हर एक चीज़ों को प्रतिक्रिया करता रहता है वो एकदम रुक जाएगा, और उसके रुकने से आपका संबंध भी उस चारों तरफ फैली हुई परमात्मा की शक्ति से एकाकारिता लेगा। ये बड़ी आश्चर्य की बात है।
कि ये जो कार्य है इतना सहज और सरल है, उसमें कोई भी सरदर्द नहीं, कोई भी आपको एक्सरसाइज व्यायाम नहीं करना, सर के बल खड़ा नहीं होना, एक पांव पे खड़ा नहीं होना, कुछ नहीं। और ये सबके लिए दुनिया में है, सारे संसार के लिए ये चीज है, सिर्फ आपके लिए नहीं, कहीं और लोग के लिए नहीं, पर सारे संसार के लिए। सहयोग 86 देशों में फैला हुआ और वहाँ के लोग मगन हैं, बड़े मगन हैं, खुश हैं और उनकी जिंदगियां दुरुस्त हो गई, ठीक हो गई और घर में हर तरह का आराम चैन आ गया। हर जगह आपको समझना चाहिए कि जितने भी बड़े बड़े धर्म हो गए, उन्होंने कहा है कि एक दिन ऐसा आग आने वाला है जिसमें आपका मनवंतर हो जाएगा, जिसमें आप वो विशेष चीज को प्राप्त करेंगे। कुरान में तो साफ लिखा हुआ है कि जब क़यामा आएगा तो आपके हाथ बोलेंगे। आ गया है, लेकिन आपके हाथ नहीं बोल रहे तो फायदा क्या? इसको प्राप्त करना ही आप सबका जीवन का लक्ष्य है। आप नहीं करना चाहें, यह आपकी मर्जी, आप इसे नहीं पाना चाहें, यह आपकी मर्जी, पर ये चीज़ घटित हो सकती है और हो रही है। अनेक देशों में ये हो गई और अपने देश में भी होना चाहिए। यहाँ की कश्मकश को देखते हुए, रोज़ की अशांति को देखते हुए ये मान लेना चाहिए कि उसे प्राप्त करना चाहिए जिसमें परम शांति, परम सुख और परम स्थान मिल जाए। उसके लिए आपको कुछ करना नहीं है, मैंने कहा घर द्वार छोड़ना नहीं, कुछ नहीं करना और इसे प्राप्त करना। हमारे यहाँ मुश्किल ये है, खासकर महाराष्ट्र में, कि लोग इतना ज़्यादा जानते हैं, एक बोरा भर के उन्होंने देवता लगा रखे हैं घर में, उनकी सवेरे से शाम तक पूजा करना, ये करना, वो करना, इसमें चल पड़े, या और तरह की चीज़ें चल पड़े। यही हाल हिंदुओं का, यही हाल मुसलमानों का है और यही हाल ईसाइयों का है। इस सब चक्करबाजी से आपको जब कुछ फ़ायदा हुआ ही नहीं, तो दूसरी तरफ आँख करके देखिए कि वो कौन सी चीज़ है जिसे हमें प्राप्त करना है, जिससे हम खुद स्वयं को पहचान लेंगे और हमारे पास वो सत्य आएगा जो सिर्फ सत्य है, उसमें कोई खोट नहीं, उसको हम जानेंगे। इस पर आइंस्टीन जैसे बड़े भारी शास्त्रज्ञ ने कहा है कि ये सब चीज़ें आपको एक, उसको उन्होंने टॉर्शन एरिया कही, उस टॉर्शन एरिया से आपको प्राप्त होता है और उससे आपका संबंध होना बहुत ज़रूरी है। जब तक आपका उनसे संबंध ही नहीं है तो आप नामस्मरण किसका कर रहे हो भाई? कोई आपको पहचानता भी नहीं और आप नामस्मरण कर रहे हो। इस चीज़ों से जो असलियत है वो आपको मिलने वाली नहीं। असलियत जब होगी जब आप असलियत पे आए और यथाशक्ति उस पर जम जाए। कोई कठिन काम नहीं है। मैंने बहुत बार कहा है कि महीना भर आप सहयोग करें तो आप अपने ही गुरु हो जाते हैं और आप स्वयं ही लोगों की बीमारियां ठीक कर सकते हैं। आपको ज़रूरी नहीं कि कहीं और जगह जाए या कुछ और लोगों से मदद ले। ये सब कितने बार कहने पर भी लोगों के दिमाग में उतरता नहीं, ये बड़ा दुर्भाग्य है। क्योंकि ये समय आना ही पड़ता है। जिस परमात्मा ने सृष्टि रची है, क्या वो देख सकते हैं कि उनके बनाए हुए ये मानव लोग इतनी बुरी तरह से पीटे जाए, मारे जाए, भगाए जाए, सताए जाए? कभी नहीं। उसका इलाज ज़रूर उन्होंने हमारे अंदर में किया है और इसके लिए अनेक साधु संतों ने कहा है। कबीर ने कहा साफ साफ, कोई कबीर को समझ ही नहीं सकता वो क्या कह रहे हैं।
असल में भाषा उनकी जो है वो बहुत काव्यमय होने की वजह से लोग कबीर को नहीं समझ सकते। पर कबीर ने कहा है साफ साफ, सहजयोग की सारी बातें कबीर ने कही। कितने ही दोहे ऐसे हैं जिसमें उन्होंने बताया हुआ है, ईड़ा पिंगला सुख मन नाड़ी रे। अब कोई का ये क्या होता है ईड़ा पिंगला सुख मन नाड़ी? सहयोग में आइए सब पता चल जाएगा। शून्य शिखर पर अनहद बाजी रे। अब कौन जाने शून्य शिखर क्या है और अनहद क्या है। हिंदी में इस पे इतना काव्य हो चुका, विशेषता गुरु नानक साहब ने इसका बड़ा प्राधान्य रखा। और हिंदुस्तान में इस मामले में इन सब साधु संतों में बिल्कुल एक तांता थी, सब सहमत थे। जब महाराष्ट्र से नामदेव बड़े भारी कवि थे और बहुत बड़े संत थे, जब वो पहुँचे पंजाब तो गुरु नानक ने उनकी बड़ा मान किया और उनसे कहा बेटे तुम पंजाबी सीख लो और पंजाबी में लिखो। इतनी बड़ी किताब उन्होंने पंजाबी में लिखी और उसमें उन्होंने पूरा कुंडलिनी का वर्णन आदि वगैरह बहुत सुंदर कर दिया। अब नामदेव जो थे वो श्री राम के भक्त थे और सगुण इसमें वो थे, सगुण में विश्वास करते थे। और नानक साहब ने उनसे ये कहा कि देखो सगुण में विश्वास रखना बुरी बात नहीं, क्योंकि तुम तो पार आदमी हो, तुम्हारे लिए ठीक है। तुम जानते हो कि कौन सा सगुण ठीक है कौन सा नहीं, कौन सी मूर्ति जो है स्वयंभू है कौन सी नहीं, पर सब जनता तो जानती नहीं। तो इनके लिए निर्गुण की ही बात करो। और कबीर ने कहा है कि निर्भय या निर्गुण गाऊंगा मैं, निर्भय हो के मैं निर्गुण गाऊंगा। उन्होंने कहा मुझे किसी भय ने मैं निर्गुण की बात करूंगा, और यही बात है। और नामदेव ने भी निर्गुण पे ही बहुत कुछ लिखा, और जो निर्गुण है उसको आदि शंकराचार्य ने स्पंद कहा, गुण की ही बात करो। और कबीर ने कहा है कि निर्भय या निर्गुण गाऊंगा मैं, निर्भय हो के मैं निर्गुण गाऊंगा। उन्होंने कहा मुझे किसी भय ने मैं निर्गुण की बात करूंगा, और यही बात है। और नामदेव ने भी निर्गुण पे ही बहुत कुछ लिखा, और जो निर्गुण है उसको आदि शंकराचार्य ने स्पंद कहा। स्पंद माने आपके अंदर जो चैतन्य की भावना है, चैतन्य जो महसूस होते, जिसे वाइब्रेशंस कहते हैं हम, वो ही स्पंद है। सब लोगों ने यही बात कही है, और विदेश में भी बहुत लोगों ने इस पर बात करी हुई है। पर किताबों की बातें किताबों में, और आजकल लोगों के दिमाग में पता नहीं क्या फितूर आ गया है कि वो समझना ही नहीं जानते कि वो क्या, किस लिए मैं गलत रास्ते पे चल रहा हूँ, किस लिए मैं सबको परेशान कर रहा हूँ, किस लिए मैंने ये सब अवलंबन किया हुआ है, इस तरफ विचार ही नहीं करते। और उससे क्या हो रहा है कि मनुष्य भटक के गलत रास्ते पे चला जाता है, लेकिन उससे उसी की हानि होती है, किसी और की नहीं, उसी की हानि होती है। अनेक भटकने के रास्ते हैं, आप लोग जानते भी हैं और लोगों को भटकते हुए देखते भी हैं। कुछ कहने से ठीक नहीं होगा ये मैं जानती। मैं अगर कहूँ ये नहीं करो वो नहीं करो तो आधे लोग तो उठ के चले जाए, लेकिन अगर कुंडलिनी का जागरण हो गया तो आप खुद ही इस चीज़ को समझ लेंगे कि ये गलत है, यह हमारे लिए हानिकारक है। क्यों? क्योंकि आपके आत्मा का प्रकाश आपके हृदय में से उमड़ता हुआ आपके चित्त में आ जाए, और हर एक आदमी समझ जाएगा जो आत्म साक्षात्कारी है कि इसमें क्या गलत है, क्या बुरा है और क्यों उचित है। ये खास चीज़ आपके आत्म साक्षात्कार की है, जहाँ आप अपना अच्छा बुरा पूरी तरह से समझ सकते। और इसके अलावा आपको परमात्मा की पूरी तरह से मदद है, क्योंकि उनकी शक्ति चारों तरफ प्रेम की फैली है। प्रेम यही एक बड़ा भारी सामर्थ्यवान आपके पास
एक बड़ा समर्थ ऐसा एक शक्तिशाली विराजमान है। ये प्रेम, इसमें जिसको निर्वाज्य प्रेम कहते हैं, जिसमें आप किसी चीज़ की उम्मीद नहीं करते, बस प्यार में डूबे जाते हैं। प्यार की ज़बान और होती है, प्यार के तौर तरीके और होते हैं, उसका ढंग और होता है। हम लोग सोचते हैं कि ऐसे लोग बहुत बिरला है, बिल्कुल नहीं। ऐसे अनेक लोग हैं जो प्यार में विभूत है। खासकर सहयोगी लोगों ने इसको एहसास किया कि प्यार कितनी बड़ी चीज़। लेकिन दूसरों से अच्छे से बात करना ही आजकल मुश्किल है। उसके आगे जाइए तो दूसरों की चीज़ें हड़पना, ये बहुत अच्छी बात है। और उससे भी आगे जाइए तो आजकल जो चल रहा है अपने देश में, हर तरह की यातनाएं, हर तरह की प्रक्षुब्ध करने वाली, बहुत अत्यंत ग्लानि लाने वाली ऐसी चीज़ें, ये सब आ जाती। मनुष्य इस चीज़ के लिए नहीं पैदा हुआ। मनुष्य पैदा हुआ था कि उस परमात्मा की शक्ति को जाने और उस शक्ति का उपभोग करे, उससे आनंद उठाए और हमेशा के लिए शांति का जीवन रखे। शांति फैलाने के लिए सबसे अच्छी चीज़ यह है कि आदमी का मनवंतर होना चाहिए, रिफॉर्मेशन होना। जब तक आदमी बदलेगा नहीं, जब तक उसके अंदर ये प्रकाश आएगा नहीं, तब तक वो ऐसे ही भटकता रहेगा, ऐसे ही धंधे करता रहेगा, ऐसे ही चीज़ों में उलझता रहेगा जिसमें वो जानता ही नहीं कि सीधे रास्ते चल रहा है। नहीं, इसलिए अपने अंदर का दीप जला लेना चाहिए। जब ये दीप जल जाएगा तो आप इस तरह आसानी से समझ पाएंगे कि हमारे अंदर क्या शक्ति है और हम इस शक्ति से क्या कर सकते हैं। ये प्रेम की शक्ति बड़ी ज़बरदस्त है। प्रेम की शक्ति ऐसे छिछोरा प्रेम नहीं, ऐसा उछला प्रेम नहीं, पर बड़ा गहन ऐसा अंदर से प्रेम का बिल्कुल प्रवाह, जैसे कोई सागर बनाता हुआ दौड़ता है। और उस प्रेम के सहारे आप आनंद में बिल्कुल रहते हैं और दूसरों को भी आनंद देते हैं। ये एक परम शक्ति आपके अंदर है, जिसे मैं यही विनती करूँगी कि आप लोग इसे प्राप्त करें। मी इतक्यादा आपल्याला कुंडलिनीबद्दल सांगितलेलं आणि महाराष्ट्रात कुंडलिनीचं कार्य सगळ्यात जास्त झालं, इतकं विश्वास झालं नसेल इतकं कार्य महाराष्ट्रात झालं आहे। कारण नाथपंथीयांनी हे कार्य केलं, पण परंपरा अशी होती की फक्त एका माणसालाच आत्मसाक्षात्कार द्यायचा। त्या परंपरेला तोडायला ज्ञानेश्वरांनी एक व्यवस्था केली की आपल्या गुरूंच्या परवानगीने सांगितलं की मी 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनीचं वर्णन करतो, ज्ञानेश्वरीचे। पण ते गेले एकीकडे, कारण सगळ्याच ते हा निषिद्ध आहे, हा वाचूच नका, कारण कुणाला काय माहितीच नव्हतं। मग वाहवत वाहवत या अंग्रेजी शिक्षणामुळे किंवा यांच्या वातावरणामुळे आपण खरोखर वाहून गेलो आणि आपल्यामध्ये किती मोठं धन आहे ते आपण ओळखलं नाही। त्यांनी असं म्हटलं की सोनियाचा दिन येई, असं वर्णन केलं। सोनियाचा दिनही तो आला आहे, पण ह्या सोनियाच्या दिनामध्ये कोणाला अक्कल आहे समजण्याची की हा दिन आलेला आहे। जो ज्ञानेशांनी वर्णन केला तो दिन आलेला आहे। त्यांनी पसायदानमध्ये सुद्धा सांगितलं वर्णन अशा लोकांचं जे सहयोगी आहेत की हे काय करतील, हे कार्य काय करतील आणि हे कसं लोकांना ज्ञानामृत देते। फक्त आपल्याला एवढं समजलं पाहिजे की आपण जे आपल्याला वाटतं ते नाही, त्याच्या पलीकडे पुष्कळ आहे आपल्यामध्ये आणि ते पुष्कळ आपण मिळवलं पाहिजे। ते मिळवण्यासाठी परमेश्वराने आपल्यामध्ये त्रिकोणाकार अस्थीमध्ये कुंडलिनी ठेवलेली आहे। आश्चर्याची गोष्ट आहे की याला इंग्लिशमध्ये सेक्रन म्हणतात। सेक्रन म्हणजे ही काहीतरी सेक्रेट आहे, म्हणजे पवित्र अशी ही त्रिकोणाकार अस्थी आहे। हे
ग्रीक्सच्या लोकांना सुद्धा माहीत होतं आणि आपल्यालाही माहीत होतं, पण ते सगळं गुपित ठेवल्यामुळे एक तऱ्हेचं सर्व समाजाला त्याचं ज्ञान नव्हतं. हीच गोष्ट एक आहे की आता हे पूर्णतः जागतिक झालेलं आहे. सामाजिकच नव्हे, जागतिक झालं आहे. जिकडे जा तिकडे सहयोगात मंडळी येत आहेत आणि स्वतःला पार करून घेत आहेत. तो आनंदच वेगळा आहे, ती मजाच वेगळी आहे. पण त्यात आणखीन एक गोष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे ज्यांना हे मिळालं त्यांनी दुसऱ्यांना दिलंच पाहिजे हे दान. नुसतं स्वतःपुरतं ठेवायचं नाही. ज्यांनी स्वतःपुरतं ठेवलं त्याचा त्यांना काहीही लाभ विशेष होणार नाही आणि त्यांनी एवढा प्रकाश पडणार नाही. पण जे तुम्हाला मिळालं आहे प्रत्येकाला व्यक्तिशः त्यांनी ते समष्टीत पसरवलं पाहिजे. ते जर करता आलं तर संबंध समाज बदलेल आणि ह्या जगाचा उद्धार होईल. तो होणारच आहे, त्याबद्दल मला शंका राहिलेली नाही. तो उद्धार होणारच आहे. आणि आता हा शेवटला निवाडा आहे. त्यातले जे लोक दुसऱ्या गोष्टींच्या मागे लागतील किंवा चुकीची कामं करतील किंवा म्हणा अधोगतीला जातील, ते अधोगतीला जातील. पण जे उठतील आणि ज्यांची कुंडलिनी जागृत होऊन ते सहयोगाला प्राप्त होतील ते दुसऱ्या स्थितीला जातील. हा शेवटला निवाडा आहे, लास्ट जजमेंट म्हणतात तो आहे. तेव्हा तुम्ही कोणत्या स्थितीला प्राप्त होता आणि कुठे जाणार हे तुम्ही ठरवायला पाहिजे. कोणी तुमच्यासाठी ठरवून होऊ शकत नाही, ह्याच्यात जबरदस्ती करून होऊ शकत नाही, पैसे देऊन होऊ शकत नाही, कोणत्याही प्रलोभनाने होऊ शकत नाही. फक्त तुमच्यात शुद्ध इच्छा पाहिजे की आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे. एवढी एक इच्छा जर तुमची असली तर कार्य पूर्ण होईल. त्याच्या पलीकडे जाण्याची काहीही गरज नाही. नुसतं शुद्ध इच्छा मनामध्ये ठेवायची. कारण ही जी कुंडलिनी आहे ही शुद्ध इच्छा आहे, त्याची शक्ती आहे. बघा, आपण आणखीन कोणती इच्छा केली ती पूर्ण होताच मग आपण दुसरी इच्छा करू शकतो. म्हणजे काय आहे की ही शुद्ध इच्छा नाही केलेली आम्ही, अशुद्ध होती म्हणून एक सुटलं तर दुसरं धरतो आपण. म्हणून जी शुद्ध इच्छा तुमच्यात असेल की आम्ही त्या स्थितीला प्राप्त व्हावे, म्हणजे सहजावस्था येते. आणि ही सहजावस्था अशी आहे की त्याच्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ शकतो. समजा आपण जर पाण्यात उभे आहात तर आपल्याला भीती आहे बा की या पाण्यात आपण बुडून जाऊ. पण समजा आपण बोटीवर गेले तर आपल्याला काही भीती वाटत नाही, पाण्याची मजा वाटते. पण जर समजा आपल्याला पोहणं आलं तर आपण त्या पाण्यात उतरून इतर लोकांना बचावू शकतो. ही आपली शक्ती आहे आणि ती शक्ती तुम्हाला अगदी सहज मिळते. केवढं कार्य, ह्याच्यापेक्षा मोठं कार्य मला काही वाटत नाही आज आहे. जर आपला हा बिघडलेला मार्ग जो आपल्या देशात आणि इतर देशातही आहे तो जर बदलता आला तर फार मोठं कार्य होईल. हे जगच बदलून जाईल. सगळी काही मुळातच तुम्हाला नाविन्य आल्यामुळे सगळं काही एकदम इतकं सुंदर आणि इतकं ममतेने भरलेलं, प्रेमाने भरलेलं, ओथंबून जाणार असा एक व्यवहार तुमच्यात आणि इतरात तुम्हाला दिसेल. इतका बारीक सारीक सुद्धा त्याच्यात दिसतं. पण काय आहे की अजून लोक येतात, जागृती होते, मग त्याच्यानंतर ध्यानधारणा करते, वाढ करून घेते, अंकुरित झालात. अंकुर असला, पुष्कळ लोकांचं तर पहिल्याच दिवशी मी पाहिलं फार प्रगती होऊन जाते. पण नाही झाली समजा, कारण काहीतरी कारणं असते, चक्र ठीक नसते किंवा काय असं. तर ज्या वेळेला हे अंकुरित होईल त्याच्यानंतर आपण त्याची संगोपना केली पाहिजे, त्याला प्रेमाचं पाणी दिलं पाहिजे. खूप लोकांवर प्रेम करून आणि त्यांनी आपण मिळवलं पाहिजे की काय हे साक्षात्काराचे अनेक जे काही सांगतात की फळ आहेत ते सगळे तुमच्या ह्या झाडाला लागतात. आश्चर्य वाटतं की माताजी आम्ही असे झालो कसे, आमच्यात ही पात्रता नव्हती. अरे नव्हती कशावरून, तुम्ही झाकलेले माणिक होते.
ते माणिक समोर आल्याबरोबर आता सगळं दिसतंय की नाही. मग तुम्हाला स्वतःबद्दलही पूर्ण विचार येतो आणि तुम्ही अत्यंत प्रेमळ, निर्मळ, तसेच अत्यंत सहज अशा स्थितीत येतात. ही स्थिती यावी सगळ्यांना, सहजावस्था सगळ्यांना यावी म्हणून माझी धडपड चालू आहे. या मुंबईत अनेक वर्षापासून कामं केली, जवळ 30 वर्ष झाले असतील. पण मुंबईत सगळ्यात कमी काम होतं, का माहीत नाही. काहीतरी मुंबईला लोकांचं लक्ष कुठे आहे मला समजत नाही. सगळ्यात जास्त काम जर कुठे झालं असेल तर ते दिल्लीला. मला आश्चर्याची गोष्ट आहे. मी दिल्लीला म्हणायची बिल्ली आहे, पण कसलं काय अहो, दिल्ली म्हणजे काय विचारू नका. 5-5 लाख लोक येतात माझ्या प्रोग्राम, 5-5 लाख. पण हे तुमच्या मुंबईला काहीतरी चावल्यासारखं वाटतं मला, कारण इतकं काही पसरत नाही. त्याच्यावर आश्चर्य वाटतं की का पसरू आणि लोकांनी का पसरवू नये. जे मुख्य आहे, जे अत्यंत मौल्यवान आहे, असलं का देऊ नये लोकांना. म्हणून नेहमी मी सांगते की मुंबईकरांनी थोडी मदत करायला पाहिजे. कदाचित इथे परप्रांतीय जास्त सहयोगी होतील आणि महाराष्ट्रीयन कमी होतील. कारण सकाळपासून खंडीभर देव घरात, त्यांची पूजा करा. सकाळी 4 वाजताला उठायचं, त्यांच्या पूजा बिजा करायच्या. ते नसलं तो बुद्धिवादी म्हणे, बुद्धिवादी. आमचा म्हणे विश्वास नाही. अहो, तुमचा स्वतःवर आहे का विश्वास? येऊन तर बघा एकदा. नाहीच म्हणायचं, आधीपासून नाही. काल एका भाषणात एक म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राच्या खेड्यात का नाही जात. अहो, मी म्हटलं जीव घातला माझ्या खेड्यात. महाराष्ट्राच्या खेड्यात फिरून फिरून माझी अगदी स्थिती झाली, पण काही कार्य झालं नाही विशेष. त्याला कारण असं की 1 रुपया घेऊन यायचं, मला द्यायचं. ते म्हटलं माताजी पैसे नाही घेत. बरं 10 रुपये घेतील का? ह्या बुद्धीच्या लोकांना आता काय समजावून सांगायचं. त्यांना माहितीच नाही की ह्याच्यावर काही. पण तेच उत्तर प्रदेश, ज्याच्यात मला जराही आशा नव्हती, खेडोपाडी सहयोग पसरलं. हे कसं झालं? तिथे इतकी कर्मकांड नाहीत, म्हणून स्वच्छ आहेत, कर्मकांड नाहीत. आणि नसती बुद्धी नाही आहे की जिथे समजायलाच तयार नाहीत, ऐकायलाच तयार नाहीत. सूक्ष्म आहेत. कसे झाले सूक्ष्म हे मला माहिती नाही. पण उत्तर प्रदेश मला वाटत होतं की कधी त्यातला एक माणूसही पार होणं शक्य नाही. पण अनेक IAS IPS हे ते झाले. पण गावोगाव, ते माझं सासर आहे, गावोगाव लोक पार झाले. आमच्याकडे 2-3 माणसं कामाला आले होते आणि आल्याबरोबर माझ्या पायावर आले. म्हटलं झालं काय? तुम्ही कशाला पायावर आण माझ्या? म्हणे माताजी आमच्या गावात 100% लोक सहयोगी आहेत, आम्हीच नाही आहोत म्हणून आम्ही आलो. केवढी कमालीची गोष्ट आहे. असं महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. मी महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रात राहिलेली आहे. आणि सगळ्यात जास्त सांगायचं म्हणजे महाराष्ट्रात कितीतरी तुम्हाला गोष्टी उपलब्ध आहेत. अष्टविनायक आहेत, हे स्वयंभू आहेत. हे तुम्ही परत आता सांगत नाही मी, पण जाऊन जर तुम्ही पाहिले तर हे अष्टविनायक स्वयंभू आहेत. हे स्वयंभू आहेत. नंतर आपल्याजवळ 4 देवींची, ज्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि आदिशक्ती, 4ही देवींची आपल्याकडे अशी जागृत देवतांची स्थान आहे. ही महाराष्ट्राची महती मी सांगते. नंतर इथे ज्योतिर्लिंग आहेत. इथे एकाहून एक सूफी लोक झाले, वली झाले, कितीतरी लोक इथे झालेले आहेत. इतकंच नव्हे, पण इतर धर्म जे आहेत त्याच्यातसुद्धा पुष्कळ चांगले लोक इथे झाले, ज्यांनी साक्षात्कार घेतलेला आहे. पण त्यांना बोलायची सोय नाही, कारण ऐकायला कोण तयार. सगळे त्यांना वेड्यातच काढायचे. वेडे आहेत, त्यांना काय समजत. म्हणजे अति शहाणे, त्यांचे बैल रिकामे, ते आपल्या महाराष्ट्रात आहे. ते होऊ दिलं नाही. नसती घमेंड करून चालणार नाही. ज्या मोठमोठ्या साधू संतांनी इथे रक्त ओतलंय त्यांनाही आपण छळलंच. काय त्यांचं ऐकून घेतलं किंवा त्यांचं ऐकलं का? रामदास स्वामींना एकदा कोणी प्रश्न केला
की कुंडलिनी जागरणाला किती वेळ लागतो? त्यांनी उत्तर दिलं तत्क्षण. पण देणाराही पाहिजे आणि घेणारा पाहिजे. देणारा असला तरी घेणारे कुठे आहेत? त्यामुळे प्रश्न आहे की घेणारेच नाही. हे रामदास स्वामींनी सांगितलं, ज्या शिवाजी महाराजांना तुम्ही म्हणता हे स्वयंच काय आत्मसाक्षात्कारी होती. त्यांनी काय म्हटलं? स्वधर्म जागवावा. स्व म्हणजे आत्मा आणि त्याचा धर्म जागवावा हे साक्षात शिवाजी महाराजांनी सांगितलं. पण कोणाच्या डोक्यात येत आहे का ते काय सांगितलं? तेच आता करायला जर सहयोग सज्ज आहे तर तुम्ही ते का करून घेऊ नये? मला हे समजत नाही की तो बाणा आणि तो स्वभाव देवाकडे धाव घेण्याचा, देवाकडे जाण्याचा कुठे संपला? नाहीतर आपले वारकरी चालले टाळ कुटत. अहो त्यांनी काय मिळालं आहे का तुम्हाला? आमच्याकडे जेवढे वारकरी आले ते म्हणजे महादुष्ट लोक. मला समजलं नाही की एवढं तिथे श्रीकृष्णाकडे जाऊन काही शिकलेच नाही की काय. दुसरं म्हणजे त्या ज्ञानेशांच्या म्हणे त्या पालख्या काढायच्या. अहो ज्या माणसाच्या पायात चपला नव्हता आणि पळून निघायचे ज्याचे पाय, त्याच्या कसल्या तुम्ही पालख्या काढता? काहीतरी विचार करा. आणि मग जिथे पालखी जाईल तिथे फुकट खायचं. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. काहीच्या बाई त्याला काही अर्थ नाही, तसं कुणी सांगितलेलं नाही, तेच आपलं करत बसत. आणि असे लोक इतके साधे भोळे आणि थोडेसे मूर्ख पण आहेत. आणि त्यांना पकडणारे इथे पुष्कळशे भामटे पण. त्या भामट्यांनी आपली अनेक नावं घेतलेली आहेत आणि बसले तिथे. आणि तुम्ही त्यांच्यासमोर जाऊन माना वाकवता. म्हणजे हेही तुम्हाला कळत नाही की हे भामटे आहेत. तेही तुमच्या लक्षात येत नाही की हे कोण लोक आहेत. तेव्हा सत्यावर आलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं आणि तुमच्या मुलांचं, तुमच्या घराण्याचं, तुमच्या देशाचं काहीही कल्याण होऊ शकत नाही. आणि ती शक्ती अशी आहे सत्याची की तुम्हाला प्रेम देते. सत्याने नुसतं प्रेम आहे. सत्य पाहिलं की त्यांनी प्रेमाचंच एक स्वरूप सत्य आहे. जर तुम्ही कोणावरती प्रेम करता तर त्याच्यात सगळं जाणताच. पण जेव्हा ही शक्ती तुमच्यात येते तेव्हा तुम्ही स्वतःला जाणता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटतं की तुम्ही एक सर्वसाधारण लोकसुद्धा कशा रीतीने लोकांना जागृती देऊ शकता, कशा रीतीने ठीक करू शकता, कशा रीतीने मदत करू शकता. आणि हळूहळू तुमची वाढ होऊ लागते. एका महिन्यात मी म्हटलं तुम्हाला सगळं कळू लागतं. त्याच्यानंतर मग ती शक्ती तुम्ही वापरली पाहिजे. ती कोंदून आतमध्ये ठेवायची नाही. ही परमेश्वराची शक्ती आहे, चारीकडे पसरलेली आहे. आणि जर तुम्ही बघाल तर आकाशात सुद्धा एकदम सगळीकडे त्याचा आभास होतो. पण जोपर्यंत तुम्ही सहयोगी होत नाही तोपर्यंत सगळं काही रूढीगत झालं. त्यातून बुद्धिवादी इथे आहेत आणि बुद्धी कुठवर पोचलेली ते समजत नाही. त्या बुद्धीला जोपर्यंत आत्म्याची साथ मिळत नाही तोपर्यंत ती बुद्धी म्हणजे कुबुद्धीसुद्धा होऊ शकते, सुबुद्धीने होऊ शकते. सुबुद्धी होण्यासाठी त्या बुद्धीवर आत्म्याचा प्रकाश पडला जातो. अनेक दृष्टीने आपल्याला इथे हा विचार केला पाहिजे की जर ह्या महाराष्ट्राचं आपल्याला खरोखरच कल्याण करायचं आहे तर सगळ्यांना जागृती दिली, सगळ्यांना जागृती देत सुटलं पाहिजे. मग तो कोणत्या जातीचा, पंथाचा, धर्माचा कुठलाही माणूस असला तरी त्याला ह्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. मग त्याचे परिणाम बघून लोक सहयोगात येते. आम्ही एका दुकानात एकदा फर्निचर घ्यायला गेलो होतो. तर त्यानंतर मग बरेच वर्ष झालं जाणं झालं नाही. तर त्या गृहस्थाकडे दुसरा एक सहयोगी फर्निचर घ्यायला लागला, मुसलमान होते. तर त्यांनी सांगितलं की बरं तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये येऊन हे पैसे तुमचे घेऊन जा. तर तो गृहस्थ पैसे घ्यायला ऑफिसमध्ये गेला. तिथे माझा फोटो बघून तो म्हणे
ह्यांना तुम्ही कसे ओळखता? म्हणे का, अरे बापरे, ह्या आमच्या दुकानात आल्यापासून आमची एवढी भरभराट झाली, ही काहीतरी शक्ती आहे. ते झालं कसं? त्यांनी सांगितलं ती आहे शक्ती आणि तुम्ही हे प्राप्त करा. आता तुमचा सुद्धा कियामा आलेला आहे, तुम्ही प्राप्त करा. आणि 20ची 20 माणसं पार झाली. हे असं जर झालं तर किती चांगलं होईल. कशाला हे दंगे धोपे भांडणं सगळे संपून जाऊन मनुष्य एक अभिनव संत साधूच्या स्वरूपात येतो. बरं, काही सोडायला नको, काही नाही. उलट लक्ष्मीची कृपा पण आहे आणि ती कृपासुद्धा होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांची उदाहरणं आहे, तुम्हाला सांगितलं तर विश्वास वाटणार. पण ते सोडून जर मनुष्य भलत्या ह्याच्याला लागला आणि भलत्या मार्गाला जाऊ लागला तर तो भटकणारच आणि त्याचा नाश होणारच. त्याला थांबवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे हे मला वाटतं. पण काय करणार? हे अतिशहाणे आहेत ना, त्यांना काही सांगण्याची सोय नाही. पण तरी तुम्ही लोकांनी जितक्या लोकांना होऊ शकेल तितक्यांना जागृती द्यावी, त्यांचं उत्थान करावं, त्यांना सहयोगात आणावं, हा विचार ठेवायला पाहिजे. हे आपलं एक ध्येय आहे, ब्रीद आहे आणि आत्ताच हे सगळं करण्याचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे असं समजून हे कार्य तुम्ही कराल अशी मला पूर्ण आशा आहे. सगळ्यांना अनंत आशीर्वाद. आता सगळ्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की माताजी जागृती द्या, पण ज्यांना नको असेल त्यांच्यावर जबरदस्ती होऊ शकत नाही. त्यांना ज्यांना नको असेल त्यांनी कृपा करून बाहेर जावं, इतरांना त्रास देण्यापेक्षा. आप लोगों को इतनी तो मराठी समझ में आई होगी. अब इतने दिन से महाराष्ट्र में रह रहे हो और अभी भी थोड़ी सी भी मराठी नहीं आएगी तो ये लोग हिंदी क्यों सीखेंगे? मैं कह रही हूँ कि जिसको जागृति नहीं चाहिए होगी वो कृपया जा सकते हैं बाहर. मैं मानती हूँ मराठी भाषा बड़ी कठिन, लेकिन है बड़ी ज़बरदस्त, बहुत बढ़िया. और योग के मामले में, सजयोग के मामले में तो मराठी से बढ़ के कोई भाषा ही नहीं जिसमें आप बोल सकते, क्योंकि इस पे बड़ा काम यहाँ हुआ है. पण हिंदी पण तशीच आहे. दोन भाषा शिकायला काय लागतो? काही कठीण आहे. थोडी तरी हिंदी भाषा शिकायला काही हरकत नाही आहे. आणि मराठीसुद्धा मला वाटतं की उत्तर हिंदुस्थानातले जे लोक इथे आले त्यांनी शिकली पाहिजे. काय भाषा आहे बघा. आता सगळ्यांनी माझ्याकडे असे हात करायचे. स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास ठेवा. पूर्णपणे आत्मविश्वास ठेवा की तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार. शंका करायची नाही, मुळी शंका नाही करायची. दोन्ही हात माझ्याकडे करा. आणि आता डावा हात माझ्याकडे करून उजव्या हाताने टाळूवरती अशा हातवर अधांतरी धरा आणि बघा की आतून थंड थंड किंवा गरम अशा जळ्या येत आहेत का. हेच कुंडलिनीचं जागरण आहे.
मग उजवा हात माझ्याकडे, मान खाली घातलेली बरी, आणि डावा हाथ परत तालूवर। इस तालू पर रखिए जो बचपन में एक स्निग्ध सा शरीर, स्निग्ध सा कहना चाहिए कि हड्डी का हिस्सा था, उसके ऊपर बराबर दूरी पर ला करके आप हाथ रखें। आता परत डावा हात माझ्याकडे, लेफ्ट हँड मिरर कर, आणि उजवा हात डोक्यावर, राइट हैंड फिर से तालू पर, बिल्कुल तालू से सटके नहीं, अलग ऐसे रख के आप देखिए। और ये देखिए कि इसके अंदर से ठंडी और गर्म दोनों तरह की हवा आ सकती है। अगर ठंडी आ रही तो बहुत ठीक है, अगर गर्म आ रही है तो इसका मतलब है आपने माफ़ नहीं किया, दूसरों को माफ़ नहीं किया और अपने को भी माफ़ नहीं किया। अपने को भी माफ़ करिए और दूसरों को भी माफ़ करें, उससे एकदम ये चीज़ खुल जाएगी। एकदम कहिए मन में कि हमने सबको माफ़ कर दिया, सबको। दुनिया में बहुत दुष्ट लोग हैं, लेकिन आपके माफ़ करते ही भगवान उनका इलाज कर लेंगे। आप माफ़ कर दीजिए, अपने मन से निकाल दीजिए। अब फिर से दोनों हाथ मेरे और करें और विचार नहीं करिए, विचार नहीं करिए, कोई सा भी विचार नहीं करिए। आता ज्यांच्या हातावर, तळ हातावर, बोटांवर किंवा टाळूतून थंड किंवा गरम हवा येत असेल, अशा सर्व लोकांनी हात वर करायचे। सगळे पार झाले, कमाल आहे, सगळेच्या सगळे पार झाले। पण पुढे आता ह्याच्या असेच हात ठेवा। ह्याच्या पुढे काय करायचं की आमचं जे इथे अनेक सेंटर्स आहेत आणि ज्याला हे लोक चालवतात, सहयोगी आहेत ते, त्या सेंटर्सवर जाऊन पूर्णपणे ज्ञान घेऊन घ्यायचं, सहयोगाचं पूर्णपणे जाणून घ्यायचं, बाह्यता नाही, पूर्णपणे त्याच्यावरती पूर्णतरे प्रभुत्व आणलं पाहिजे। त्याच्यासाठी फार मेहनत नको, प्रत्येक आठवड्यात एक दिवस कुठेतरी प्रत्येक ठिकाणी असेल। इथे इतके सेंटर्स मुंबईला आहेत आणि त्या सेंटर्सवर जाऊन तुम्ही सगळ्यांनी जाऊन शिकलं पाहिजे की ही कुंडलिनी काय आहे, कशी आहे, ऐसी जागृती अपन कशी करू शकतो, दूसऱ्यांची मदद कशी कर सकते। यहाँ पर ऐसे सेंटर्स हैं जहाँ आप जा सकते हैं फॉलो अप के लिए, जहाँ जा कर के आप अपनी इस शक्ति को पूरी तरह से समझ सकते हैं, उसका इस्तेमाल कैसे करना, उसका व्यापार कैसे करना, लोगों से कैसे उसकी जागृति करना, ये सब चीज़ें आप बहुत ही सहज सीख सकते हैं। उसके लिए कोई बड़ी परेशानी उठाने की ज़रूरत नहीं, और वो लोग वहाँ आपसे एक पैसा भी नहीं लेंगे। आप कृपया जा कर के और इस कार्य को करें। इन सब लोगों की यही इच्छा है कि किसी तरह से दुनिया में सब लोग जागरूक हो जाए। जागरूक होते ही दुनिया की सब आफतें खत्म हो जाएंगी। इसी प्रकार आप भी इच्छा करें, आप जाइए, आप सीखिए। सिर्फ मेरे प्रोग्राम में आने से क्या फ़ायदा, अगर इससे आपने पूरा लाभ नहीं उठाया तो बिल्कुल बेकार है। इसलिए धीरे धीरे इसमें आप जब डूबते जाएंगे आपको मज़ा आएगा और आप सोचेंगे कि मैं कहाँ से कहाँ हूँ, मैंने कैसे इसे प्राप्त कर लिया, क्या कमाल हो गया। सब चीज़ आप भूल जाएंगे
और आपको यही याद रहेगा की मैं आत्मा हूं. स्वचा अर्थ लागला हे कळेल तुम्हाला. ते तुम्ही प्राप्त करावे आणि ते प्राप्त करून त्याच्यात रममाण व्हावे. ते शिकून घ्यावे, समजून घ्यावे. आणि तुमच्यात ही शक्ती आहे. तुम्ही लोकांना जागृत करू शकता. म्हणजे काय कमाल आहे हो. पूर्वी एक माणसाला लाखात एकाला धरून त्याला पार करत असत पूर्वी. त्याच्यानंतर कितीतरी वर्ष अशी लोटली. ही मी सांगते की 12व्या शतकातली गोष्ट. मग 16व्या शतकामध्ये पुष्कळ साधू संतांनी सगळीकडे हिंदुस्थानभर सगळ्यांनी मिळून फार ह्याचं वर्णन केलं. पण जागृती काही झाली नाही. मला आश्चर्य वाटलं की रशियामध्ये सुद्धा आपल्या इथून कोणी 2 साधू गेले होते म्हणे. मला वाटतं मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ असतील. आणि त्यांनी इतकं कार्य केलेलं आहे की त्यांना सगळं माहिती आहे. मला काही सांगावं लागलं नाही. त्यांच्याजवळ ते आपले चक्रांचे फेसुद्धा आहेत, चित्रसुद्धा आहेत. पण ते म्हणे जागृती कशी करायची ते आम्हाला माहिती नाही. आता पेटलं तिकडे. रशियाला तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्याच्या 10 पट लोक येतात माझ्यापर्यंत. 10 पट. कारण काय? कारण त्यांना कोणत्याच धर्माला कसलंही अवलंबन करायचं नव्हतं. कोणताही धर्म मानायचा नाही. तो ख्रिस्ती असे ना का, मुसलमान असे ना का, हिंदू असे ना का, धर्म मानायचा नाही, देवाला मानायचं नाही. ही सक्ती. त्या सक्तीमुळे ते आतमध्ये शोधू लागले. आणि इतके गहन लोक आहेत, इतके गहन आहेत की तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढे पोचलेले लोक. काही लोक तर मोठे मोठे इंजिनियर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, काय काय त्यांचे क्वालिफिकेशन्स आहेत. आणि युक्रेनमध्ये तर त्याच्यावर ताण. ह्या लोकांनी म्हणजे इतकं काही जाणलेलं आहे सहयोगाबद्दल, मला आश्चर्य वाटतं. दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा फार दूरपर्यंत मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ गेले असतील. कारण मी अनेक ठिकाणी हे पाहिलं की त्यांना चक्रांबद्दल सगळं माहिती आहे. फक्त कुंडलिनीचं जागरण कसं करायचं माहीत आहे. तिकडे पेटलं सगळं. इतके लोक तिकडे पार झाले, इतके लोक. आणि त्यांच्यामध्ये जेवढी क्षमता आहे, जी त्यांच्यात एक आनंद शक्ती आली आहे, ती आणखीन कुठे दिसत नाही. इतक्या वर्षापासून आम्ही वाट बघत होतो की कोणीतरी येऊन आमची कुंडलिनी जागृत करेल. आणि महाराष्ट्रात सुद्धा हे लिहिलेलं आहे. लोकांना माहिती आहे कुंडलिनी काय वस्तू आहे काय नाही. पण तिकडे काही आशेचे डोळे लावलेले नाहीत. ते मिळवलं पाहिजे असं कुणाला वाटत नाही. अहो, पुस्तकात सगळं आहे, शाळेतही शिकवलं जात असे, पण ते सगळं व्यर्थ गेलेलं आहे. म्हणून आता तुम्ही लोक जे जागृत झालात ते इतरांना जागृत करा. त्याच्याशिवाय सहयोग बेकार, जिथल्या तिथे थांबल्यासारखा वाटतं. तसं व्हायला नको. ती मेहनत तुम्हाला करावी लागेल. माझी तर मेहनत चालूच आहे, पण तुम्हीही करायला पाहिजे. नाही तर उद्या असं नको की रशियावर लोक आले तर मुंबईचे लोक त्याच्या काहीच नाही समजून. असं होऊ शकतं. कारण त्या लोकांची श्रद्धा, त्यांची समज आणि त्यांची बुद्धी इतकी कुशाग्र आहे, इतकी कुशाग्र आहे की मला स्वतःला आश्चर्य. या लोकांना असं आलं कुठून, एवढं समजले कसे, आणि ह्यांनी इतकं आकलन कसं केलं. आता बोलिव्हियासारखा देश जिथे जाणं पूर्वी प्लेननीसुद्धा नव्हतं. आत्ता एक प्लेन सर्व्हिस सुरू झालेली आहे. तिथेसुद्धा सगळ्यांना माहिती आहे कुंडलिनी काय आहे. त्यांना चक्र सगळे काही माहिती आहे. तर हे मला तरी वाटतं हेच दोघं गेले होते, पण त्यांना जागृतीचं माहीत नव्हतं. तर एक इटलीला आमच्याजवळ एक सहयोगी होते, त्यांना तिथे नोकरी मिळाली आणि पेटलं सगळं तिकडे. आता आपल्याला आपचं माहितीच नाही. आपल्या देशात काय काय कार्य झालं आहे, काय आहे, काय बोलतात, कोणाला काय माहिती. कबीराला वाचतील तर त्याला नावं ठेवतील, त्याला काय समजत नाही. कोणालाही वाचलं तरी तो काय म्हणतोय तिकडे लक्ष नाही. बुद्धांनी सांगितलं की मध्यमार्गाने जा. सांगितलं सगळ्यांनी एकच आहे, पण सगळे उलटेच चालेत आणि काहीतरी त्याचं भलतंच काढून घेतलं.
त्यातला जो गर्भितार्थ आहे तो घेतलेला नाही आणि त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासमोर उभा आहे की आजपर्यंत आम्हाला हे का मिळालं नाही मा? कारण तुमचं लक्ष तिकडे नव्हतं. लक्ष कुठे आहे? लक्ष फक्त आपल्या आत्म्याकडे असायला पाहिजे. मग सर्व तुमचे प्रश्न ठीक होतील आणि पूर्ण तऱ्हेने तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्हाला आश्चर्य होईल की टर्की देशामध्ये जवळ 2000 सहयोगी मुसलमान आहेत ते सहयोगी झाले आणि एवढा मोठा तिथे भूकंप आला पण एकाही माणसाला दगा झाला नाही. तेच ओरिसामध्ये एवढा मोठा हरिकेन आला, ओरिसातल्या सहयोगांना कुणाला काही दगा झाला नाही. अनेक ठिकाणी हे झालेलं आहे, इटलीलाही झालेलं आहे. त्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत हे आपल्या नजरेत येईल. तेव्हा सगळ्यांना आपल्याला माझा अनंत आशीर्वाद आहे आणि फक्त एकच विनंती आहे की प्रत्येकाने सहयोगामध्ये लोकांना आणलं पाहिजे आणि सहयोगात उतरलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्यातही गहनता येणार नाही असं माझा अनंत आशीर्वाद आहे. आता नामदेवानी लिहिलेला जोगवा आहे तो त्यांनी लिहिला तो सुद्धा 12व्या शतकात आणि सगळे खेडेगावात लोक गातात सगळीकडे, पण त्याचा अर्थ कुणाला कळतच नाही. त्याच्यात आहे उदो उदो अंबे. अंबा म्हणजे कुंडलिनी इटसेल्फ. हे कोणाच्या लक्षातच येत नाही की ही कुंडलिनी आहे. तिच्याबद्दल त्यांनी सांगितलं उदो उदो अंबे. मी महालक्ष्मीच्या देवळात विचारलं की का हो इथे तुमच्या इथे अंबादेवीचं गाणं कशाला गाता तुम्ही, काय? त्यांना काही उत्तर देता नाही आलं. त्याचं उत्तर असं आहे की ही कुंडलिनी आहे, ही फक्त मध्य मार्गातनं महालक्ष्मीच्या मार्गातनं उठते. तेव्हा महालक्ष्मीच्या देवळात हे गायचं उदो उदो अंबे. ही कुंडलिनी जागृत करण्यासाठी महालक्ष्मीच्या देवळात एवढ्यात यायचं की ते महालक्ष्मीच्या जो मधला मार्ग आहे ज्याला मध्यमार्ग आपण म्हणतो किंवा सुषुम्ना म्हणतो, तिथे जाऊन हे गाणं म्हणायचं एवढं समजतं. पण का ते काय माहिती नाही. मी त्यांना समजावून सांगितलं अहो कुंडलिनी महालक्ष्मीच्याच मार्गातून वर जाते. तिला राजराजेश्वरी म्हणतात दक्षिणेत आणि ही महालक्ष्मी आपल्याकडे मानली जाते आणि तीच पुढे जाऊन तुम्हाला कुंडलिनीचं संबंध वहन करून तुम्हाला आत्मसाक्षात्कार करते. तेव्हा नसते भांडणं करायची काही गरज नाही आहे की लक्ष्मीचा पथ आहे आणखी महालक्ष्मीचा पथ आहे आणि जाते कुठे तर शिवाच्या चरणी. हे आपल्या इथे खूप व्यवस्थित लिहिलेलं आहे. पण लोकांना म्हणजे शंका करायला वेळ असतो ना, त्याच्यात शंका करत बसतात. पण महाराष्ट्रात एवढं कार्य झालं, जितके साधू संत महाराष्ट्रात झाले, साऱ्या जगात झाले, ते सगळं वाया गेलं की काय असं मला कधी वाटायला लागतं. की सहयोग का वाढत नाही, इथे काय एवढं होत नाही, मला आश्चर्य वाटतं. त्याला कारण मला तरी सांगता येत नाही. पण तुम्ही लोकांनी पाहिलं पाहिजे की लोकांची जागृती देत चाल. परत हे पूजेचं जे वेळ आहे ते कमी झालं पाहिजे. आता माझे फोटो तुम्ही लावलेत ना, तर एक बाई माझ्याकडे आल्या होत्या मसाज करायला, तर लगेच माझे पाय धरले. म्हटलं झालं काय तुम्हाला? अहो माताजी तुम्ही आत मला माहिती नव्हतं. आमच्या बस स्टॉपवर तुमचा एक फोटो लावला आहे. आम्ही रोज सकाळी 4 वाजता उठून तिला पूजा करायला जातो आहे आणि ध्यान नाही आम्ही नुसती जाऊन पूजा करतो. म्हटलं ह्याला काय अर्थ आहे का? अहो ध्यान करा सकाळी 4 वाजता उठून. आम्ही म्हणे सगळे तिथले लोक आहेत वस्तीतले, आम्ही रोज जाऊन पूजा करतो. पूजेला काय अर्थ आहे? तुम्ही जोपर्यंत ध्यान करत नाही तुमच्या पूजेलासुद्धा अर्थ नाही किंवा तुमच्याशी माझा काही संबंधच नाही. अशा प्रकारचं काहीतरी उथळपणाचं कार्य करून सहयोग वाढणार नाही. प्रत्येक माणसाला आत्मसाक्षात्कार जेव्हा होईल तेव्हा सहयोग वाढणार आहे. असं आता तो जोगवा
हे लोक म्हणून दाखवते तुम्हाला. आता इथे बघा अमेरिकहून लोक आहेत, ऑस्ट्रेलियाहून लोक आहेत, सगळे बाहेरून आले आहेत आणि सगळा इतका सुंदर जोगवा म्हणतात. तसे महाराष्ट्रीयन लोकांना माहीत नसे, पण ह्यांनी जाऊन तिथे पत्ता काढला